वेलकम बॅक टू अनफिल्टर्ड सेजोग. आज आम्ही वापस आलेलो आहोत आमचा पहिला फनी बँगर घेऊन, जो की होणार आहे चॅलेंज व्हिडिओ. आणि आज आम्हाला समजणार आहे दोघींना पण की आम्ही एकमेकींना किती ओळखतो एका वर्षामध्ये किती ओळखायला लागलो. एका वर्षात गाईज, फक्त एका वर्षात. फक्त 1 वर्ष झालंय सेजोगला. असं जर कुठे इकडे तिकडे झालं काही तर समजून घ्या. 1 वर्ष झालंय आम्हाला. तरी आणि ज्यांना आम्ही 5-5 प्रश्न तयार केलेले एकामेकांसाठी. मी हिला विचारणार माझ्याबद्दल, ही मला विचारणार हिच्याबद्दल. आणि जर आन्सर चुकला तर सरळ हा पॉन्ड्स पावडर निघणार आहे आणि तो हातावर जाणार आहे आधी आणि मग चटकन चेहऱ्यावरती, ज्याने मग चेहरा रंगीन होणार. आणि येस गाईज, मला चष्मा आहे. मी शी इज बॅटरी नाव. नो नॉट नाव. मी 4th स्टँडर्ड पासून आहे बॅटरी. चला. आणि ह्या व्हिडिओचा टायटल असा आहे, हाऊ वेल वी नो इच अदर. ओके, लेट्स बिगिन. फर्स्ट क्वेश्चन. ओके, नॉर्मल पासून सुरुवात करणार आहोत, म्हणजे आधी इझी प्रश्न, मग थोडा हार्ड, मग थोडा हार्ड, थोडा हार्ड, मग हार्ड असा. तर माझा पहिला प्रश्न आहे, माझे 2 फेवरेट कलर. तुझे 2 फेवरेट कलर? एक तर पर्पल फॉर शुअर. ओके. आणि ब्लॅक नाही. पकडा घ्या. पर्पल आणि काय चुकलाय. तर आन्सर आहे, माझे फेवरेट 2 कलर आहेत. पहिला पर्पल आणि दुसरा आहे व्हाईट. हा केव्हा झाला? खूप वर्षापासून आहे. चला तर रंगवायला सुरुवात करूया आपण. पावडर घेतलेला आहे हातावर, जसं तुम्हाला दिसतच आहे. चांगलं पसरून जाईल ना. दिसत आहे ना? नाही दिसत असेल तर चेहऱ्यावरती सुंदर. चल, जेव्हा आता हे पुसायचं नाही आहे, असं पूर्ण व्हिडिओभर होणार आहे. चल, आता माझी बारी. मी माझा प्रश्न विसरली तर बघू ना. बघू शकते का? बाप, मी नाही बघत. तुझं उघडलेलं आहे बहुतेक. हा, तर चेंज कर ना. अच्छा, कर ना. हां, मी आता इन्स्टॉल करतो. ओके, तर माझा आहे, मी खूप 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 रिसेंटली सांगितलं हिला आणि हिला येऊन नाही मला माहिती आहे. माझं फेवरेट चॉकलेट मिल्की बार. मला माहित होतं तिला येऊन जाईल. पहिले क्वेश्चन झाले आहेत आणि ऑब्विसली मला माहिती आहे. मला एक माहिती तर होता ना ॲटलीस्ट. दुसरा पण ठीक आहे ना, एक तर माहित होता. नाव सेकंड क्वेश्चन. मला ते बॅक करून देत जा तू. अच्छा, बरं चालेल. ओके, पण मी बॅक नाही करू शकत ना. जर मी बॅक केला तर मला दिसून जाणार. बरं, मी बॅक करून देते, मग तू सुरू करायचं. ओके, सेकंड क्वेश्चन. हा पण इझी आहे. प्लीज. माझा कम्फर्ट फूड मोमोज. गलत. काय? कम्फर्ट फूड, नॉट फेवरेट फूड. कम्फर्ट फूड घेऊन घेते हातावर, गरज पडणार आहे. म्हणजे यू मीन भाजी फक्त? नाही की कम्फर्ट, जे खाल्ल्याने मला सुकून. थांबून जा, वेळ द्यावा लागते काही त्याच्यामध्ये. एकदम असं पावडर नाही घेऊ शकत. 10 सेकंद. नाही. टाइम लिमिट म्हटलीच नव्हती. काही टाइम लिमिट आहे म्हणून. पण जास्त वेळ नाही घेऊ शकत, कारण व्हिडिओ लांब होईल. नाही घेत जास्त वेळ. थांब, तर विचार करायला वेळ तर ते नाही. माहिती आहे तुला, पण तुला नाही आठवणार. हे मी खूप वेळा सांगितलंय, खूप वेळा. यू मीन फास्ट फूड? नो फास्ट. घर का खाना? यस, घर का खाना. डिश घर के खाने में क्या? हाँ, तुम्ही पण सांगा कमेंट सेक्शन मध्ये. त्यांना का माहित राहणार आहे ते? मला जे ओळखतात मला फ्रेंड्स, फॅमिली मेंबर. केलंय तसं? हो. चला, बरं झाला. कोबीची भाजी, फुलकोबीची भाजी नाही. पुलाव. त्याच्यासोबत तू त्याच्यासोबत काही बोलली नव्हती. सांगितलं होतं, कन्फर्म सांगितलंय मी तुला. पुलाव इज करेक्ट. पुलाव इज करेक्ट गाईज. पण थोडंसं लावावं लागेल, कारण अजून सांगितलं नाही. पुलाव प्लस त्याच्यासोबत कांद्याचा रायता. थोडंसंच लावते, गालावरच लावते.
रायता कोण लक्षात ठेवते भाई. मेन गोष्ट तर सांगितली ना, पुलाव. तर माझा कम्फर्ट फूड आहे पुलाव आणि कांद्याचा रायता. खाऊन बघा, खूप छान लागतं. आणि ते पण माझ्या हातचं बनवलेलं. माझा प्रश्न, अशी कोणती जागा जे मला जायचं आहे, जिथे मला सगळ्यात पहिले जायचं आहे, ज्या जागेवर माझी खूप इच्छा आहे तिथे जायची. खूप इच्छा आहे, खूप आहे, म्हणजे एक्स्ट्रीम इच्छा आहे माझी तिथे जायची. मी सांगितलेलं तुला, खूप इच्छा आहे. खूप इच्छा. सगळ्यात पहिले मला तिथून सुरुवात करायची असं मी म्हणू शकते. पण एवढी मोठी हिंट दिली मी आता नाही सांगणार. काशी. हे काय आहे? पावडर. थांब ना, मला पण विचार करू दे ना. काहीच पावडर हातात घेऊन तर ठेवते. या हाताने जिथून तुला सुरुवात करायची आहे, जिथे मला सगळ्यात पहिले जायचं. म्हणजे आपल्या दोघींना की तुला एकटीला? हा, दोघींना पण आणि एकटीला पण, स्वतःला पण. सोलो ट्रिपसाठी पण मला जायचं आहे तिथे. मी सोबत पण जायचं. मस्त जागा आहे गाईस, खूप सुंदर जागा आहे. नाही माहीत, मन नाही माहीत. सांगू गाईस? सांगायला लावशील. ती जागा आहे आदियोगी, कोइंबतूर. हे तू मला सांगितलंच नाहीये. कालच जेवण करता करता सांगितलं. नाही सांगितलं मी, नाही ऐकलं नाही. आता ते मी काही करू शकत नाही, पण मी कालच सांगितलं. खूप रिसेंट वाले मी प्रश्न पहिले विचारले. पण रिसेंट वाले कशाला? मी काल होते पण नाही होश मध्ये. सो गाईस, पांढरा. झालं करायचं. दुसरं 2 क्वेश्चन झालेले आहेत गाईस. येस. अरे यार, तू हे करून देत जा ना, बॅक करू. अरे तर मग मला दिसते ना प्रश्न तुझे. नाही दिसत, असं बॅक करायला म्हणताय मी. मग तसंच तर केलं होतं. नाही केलं होतं, सुरू होतं. ओके, सो 3rd क्वेश्चन. हा तर हिला माहितीच आहे. माझ्या स्कूल क्रशचं नाव. पूर्ण सरनेम नाही माहिती मला, फक्त मला नाव माहिती आहे, सार्थक. कधीच नाही होऊ शकत त्यांचं काही. ते एका कोणत्यावर आहे ना, तो एका कोणत्यावर आहे. कधीच असं झालं, संपलं. चला नेक्स्ट. मला 3 झाले माझे, आता तुझं तिसरं. हे मी आता सांगितलेलं आहे तसं. अशा 2 भाज्या ज्या मी डेली बेसिसवर खाऊ शकते. पहिले फुलकोबी. बरोबर. दुसरी शेंगा. कोणत्या? शेंगा भरपूर येते ना. शेवगा, गवार, चवळी. टाइम अप गाईस. एक करेक्ट सांगितलं मी. फुलकोबीची भाजी. फुलकोबीची भाजी तर थोडंसंच लागेल ना. फणस. टाइम्स अप गाईस. सांग आधी उत्तर सांग. वालाच्या शेंगा. अरे यार, हिला पण खूप आवडते त्या, तरी नाही सांगू शकली. कुठे उरला? एकच गाला बरं. कुठे उरला ते बघत आहे ना. एक स्पेसिफिक नाही. लाव ना. टिकली नको मिठू. टिकली मगाशीच पडली. आता शोधत बसून ही गाईस माझी टिकली. बरं 3 क्वेश्चन झालेले आहेत. येस. बापरे, किती भूताडलं दिसत असेल आपण. ओके. हा, आता हा थोडासा हार्ड, पण मी सांगितलंय. माझं शाळेचं नाव, जिथे मी 4th पासून ते 10th पर्यंत होती, हे मी हिला सांगितलंय. ख्रिश्चन शाळा गाईस, हे मला माहिती आहे. नाव आणि तिथनं मी जात पण होती. माझं दीनानाथ स्कूलमध्ये, मी दीनानाथमध्ये होती गाईस. सेंट एपॉस्टॉलिक स्कूल. काहीतरी आहे गाईस, पण ख्रिश्चन स्कूल आहे एवढं माहिती आहे.
सेंट पण माहित आहे की ST असते म्हणून ख्रिश्चन स्कूलमध्ये, असं काही कोणाचं रिलिजन वगैरे बद्दल नाही बोलते मी, सांगत आहे फक्त. जे विचारलं ते सांग. नाही कोणाला हर्ट झालं तर. एपोस्टॉलिक पूर्ण सेंट एपोस्टॉलिकच माहित आहे मला. न्यू इंग्लिश स्कूल. या न्यू अपोस्टॉलिक इंग्लिश हाय स्कूल. घ्या घ्या एपोस्टॉलिक बरोबर होतं ना भाई? पूर्ण नाव, जसं मी पूर्ण शाळेचं नाव सांगते ना, दीनानाथ हायस्कूल. पूर्ण आहेच नाही ते नाव. दीनानाथ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज आहे. पण पूर्ण जे मी सांगितलं न्यू पण सांगायला पाहिजे होतं तू. मला सेंट आठवलं ना. सेंट कसं ना ST थोडंसं पूस, मी बरोबर सांगितलं. तुझे 4 झाले ना? 4 झाले. आणि आज मी ब्लॅक घालून आली, असं वाटते मी डॅन्ड्रफ पडत आहे माझं. हे रिसेंटच डान्सच्या व्यतिरिक्त माझी दुसरी हॉबी बेली डान्स. नाही. डान्सच्या व्यतिरिक्त ना. डान्सच्या व्यतिरिक्त हॉबी डुडलिंग. नुसती डुडलिंग नाही. त्याला का म्हणते, मुळात का म्हणते त्याला? हा बरोबर आहे हिचं तसं, पण मुळात त्याला एक खूप कॉमन शब्द आहे. थोडंसं डुडलिंग तर आहे यार, करेक्ट आहे. हो डुडलिंग आहे, पण त्याला फेमस शब्द आहे, खूप कॉमन शब्द आहे. आर्ट, कला, ड्रॉइंग. वाचली गाईज, वाचली. चला माझं शेवटचा 4 झालाय. हा शेवटचा. मला 12th मध्ये किती पर्सेंटेज होते? बाउंड्री पास झाली होती काहीची, बट दॅट डझंट मॅटर. सॉरी इंग्लिशमध्ये बोलली, ते मॅटर नाही करत. बाउंड्री पास झालेली, मला 64 होते तसे. माझे सांग, खूपदा सांगितलंय. 45, 43. हो ना. पॉइंट नाही. पॉइंट नाही आहे तुझ्याकडे, एकच आता चान्स आहे. 2दा तू सांगितली. 45, 43 एकच चान्स वाटला तुझ्याकडे आता सांगायचा. 40च्या रेंजमध्ये तेवढं सांगू शकते. 45च्या वर नाही. हे सगळं नाही. तू एक नंबर 45 एवढा हिंट नाही. एवढं हिंट नाही. 45च्या वर नाही. एवढी हिंट नाही. 45च्या वर नाही. एवढी हिंट नाही. तू एक नंबर घे. तू एक नंबर घे. टाइम चाललाय. एक नंबर घे. टाइम इज अप. कुठं दा? 46%. मला 10th मध्ये 90% होते. ते नाही विचारलं गेलं, ते मला माहित होतं. ओके नाव मी अशी मैत्रीण आहे, मी अशी मैत्रीण आहे जे लक्षात ठेवत असते. आता हा लक्षात आहे का प्रश्न? माझा गो टू लिप शेड ब्राऊन. न्यूड ब्राऊन. आणि गाईज तुम्हाला जर वाटत असेल की आम्ही चिटिंग करतो, आम्ही मी लिटरली व्हॉट्सअपमध्ये मी माझं लिहून ठेवलंय आणि प्लस त्याच्यासमोर आन्सर, आणि इन्स्टामध्ये लिहून ठेवलं आणि त्याच्यासमोर त्याचे आन्सर, आणि आम्ही बघितले नाही. ते आम्ही सेजोगची शपथ खाऊन बोलतो की आम्ही एकामेकांचे कोणते पण क्वेश्चन नाही आन्सर बघितले नाहीये. जे पण होतं ते ऑनेस्ट होतं. ठीक आहे ना. 5 आणि त्याचा पार्ट 2 पण आम्ही लवकर आणू आणि थोडेसे हार्ड क्वेश्चन्स आणू आम्ही आता, कारण हे थोडे बेसिकच होते आणि आता आम्ही असे हार्ड आले एकदम. विचार करू. आणि बाय द वे हे 5 प्रश्न डिसाईड नाही करू शकत की आम्ही दोघं एकामेकांसाठी. सो डोंट जज बाय दिस 5 and 10 क्वेश्चन्स. हे जज नका करू बिलकुल. बाकी आम्हाला सगळं जे माहिती आहे ते आम्ही सध्या बोलू शकत नाही, पण आम्ही तुमच्यासोबत ते शेअर करू काही वेळाने. हळूहळू सगळ्या गोष्टीमधून परत. हा चॅलेंज इथेच एंड होतो असं आम्ही आता जाहीर करत आहोत, घोषित करत आहोत. तुम्हाला जर आवडला असेल हा चॅलेंज, तुम्हाला मजा आली असेल, आमची वाईब तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. आणि हे असे सुंदर चेहरे तुम्हाला बघायला मिळणार आहेत. सो प्लीज स्टे ट्यून्ड. बाय बाय.